मुंबईच्या पूर्व उपनगरात गांधी आणि होरा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजेच राजावाडी रुग्णालय आहे। या रुग्णालयात अनेक गरजू गरीब रुग्ण येत असतात। बिकट आर्थिक स्थितीमुळे हे रुग्णालय त्यांना आधार असतो। मात्र गेल्या 1 महिन्यापासून राजावाडी रुग्णालयात शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्यात। भूलतज्ञ उपलब्ध नसल्यानं ऑपरेशन होत नसल्याचं सांगण्यात येतंय। राजावाडी हॉस्पिटलमध्ये 1.5 ते 2 महिने झाले। या दरम्यानात किती लोकांचं ऑपरेशन जे कॅन्सल झालेलं आहे ते कारण राजावाडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना कारण विचारल्यावरती ते बोलतात की एनेस्थेसियाचे डॉक्टर नाही आमच्याकडे। म्हणजे एनेस्थेसियाचे डॉक्टर नाही म्हणून ते ऑपरेशन कॅन्सल करतात। लोकांना झालेला खूप त्रास आहे इथे राजावाडी हॉस्पिटलमध्ये। राजावाडीमध्ये शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांची कमतरता नेहमीच भासत असते। आता शस्त्रक्रियाच होत नसल्यानं राजावाडी रुग्णालयातील रुग्णांना घरी पाठवण्यात आलंय, तर काहींना सायन किंवा खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आलाय। उनका कहना है कि वो डॉक्टर अवेलेबल नहीं है। बोले आप लोग कोई दूसरी सरकारी हॉस्पिटल देख लीजिए, या तो आप कुछ और कर दीजिए, या फिर आप प्राइवेट हॉस्पिटल चले जाइए। एक गरीब आदमी म्यूनसिपालिटी हॉस्पिटल में क्यों आता है? इसलिए आता है कि सरकारी हॉस्पिटल है, वहाँ पे सेवा होगी, डॉक्टर का उपलब्ध होगा। उन्होंने बोला कि अभी रुको, बताते करके क्यूज़ में लगा के रखे। उसके बाद वो बोलते हैं सीधा कि अभी यहाँ ऑपरेशन नहीं हो पाएगा, हमारे पास डॉक्टर्स अवेलेबल नहीं है। एक काम कीजिए, आप दूसरे सरकारी हॉस्पिटल को के पास जाइए, या तो आप एक काम कीजिए कि प्राइवेट हॉस्पिटल में आप चले जाइए, हमारे यहाँ पे अभी ट्रीटमेंट नहीं हो पाएगा। XYZ रीजन्स बता रहे हैं, लेकिन काम कोई कुछ कर नहीं रहा है। वैद्यकीय अधिष्ठाता प्रदीप जाधव यांनी ही समस्या असल्याचं मान्य करत लवकरच शस्त्रक्रिया सुरू होतील असं आश्वासन दिलंय। आरोग्य सेवेवर करोडो रुपये खर्च करून देखील वास्तव काही वेगळं आहे। नवीन रुग्णालयांची उद्घाटन करण्याबरोबर जुन्या रुग्णालयांकडे दुर्लक्ष नको असा सूर सामान्यांमधून उमटतोय। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।